राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या संदर्भात थोड्याच वेळात महत्त्वाचा निकाल येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल देणार असून गेले काही दिवस राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या आमदारांची उलट तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातला महत्त्वाचा निकाल लागणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवारांचे असल्याचा निकाल दिला होता आणि त्यानंतर आता राहुल नार्वेकर कोणता निकाल देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी आता पूर्ण झाली आहे, तर थोड्याच वेळात महत्त्वाचा निकाल येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कशा पद्धतीचा निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात। सूरज, पुढच्या काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातला नार्वेकरांचा निकाल येणार आहे, या निकालाच्या संदर्भातले महत्त्वाची अपडेट अपेक्षित आहे। नक्की शुभम, थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 जुलै रोजी फूट पडली आणि त्यानंतर 2 गट निर्माण झाले। सध्या आता अजित पवारांकडे 41 आमदार आहेत, तर मग शरद पवारांकडे 14 आमदार आहेत। थोड्याच वेळात या सर्व प्रकरणाचा निकाल वाचनाला सुरुवात होईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचणार आहेत आणि त्या सगळीकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नेमका आता निकाल हा कोणाच्या बाजूने लागतोय, कारण जेव्हा शिवसेनेचा निकाल लागला होता तेव्हा त्यामध्ये निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचा दाखला घेतला होता, पक्षाने चिन्ह दाखला घेतला होता। मात्र यावेळेस निवडणूक आयोगाचा दाखला आम्ही घेणार नाही असं खुद्द विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि यावेळी शिवसेनेसारखा निकाल लागणार नाही असं देखील खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता नेमकी या दोन्ही गटांपैकी कोणावरती कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। मात्र सूत्रांनी दिलेली अशी माहिती आहे की यामध्ये शरद पवारांचा जो गट आहे तो अपात्र ठरू शकतो अशी जी माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचनाला सुरुवात करणार आहे। राज्याचं लक्ष निकाल वाचनाकडे लागलेलं आहे। थोड्याच वेळात नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र असं पाहायला आता जातंय की शरद पवार गटाने मनाची तयारी गेलेली आहे की जर का आम्ही अपात्र ठरलो तर आम्ही कोर्टामध्ये धाव घेऊ, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू अशी जी माहिती आहे ती शरद पवार गटाकडून आलेली आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की नेमकं या दोन्ही गटांपैकी कोणाला धक्का बसतो आणि कोणाला दिलासा भेटतो, कारण जसं शिवसेनेचा निकाल लागला होता तसा निकाल राष्ट्रवादी आमदार अपात्रतेमध्ये लागणार नाही ही जी माहिती आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली होती। म्हणून आता हा जो निकाल आहे ह्याला कुठेतरी आता महत्त्व आलेलं आहे, कारण शिवसेनेच्या आमदारांमध्ये कुणीही अपात्र झालं नव्हतं। राहुल नार्वेकर कशा पद्धतीचा निकाल देतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। तुर्तास दिलेल्या माहिती संदर्भात धन्यवाद।